दीक्षाभूमीत खोदकाम करून स्मारक समितीने आंबेडकरी जनतेची दिशाभूल केली आहे। आता यापुढे ते होऊ दिले जाणार नाही। स्मारक समितीला दीक्षाभूमीत हस्तक्षेप करू दिले जाणार नाही। एवढेच नव्हे तर यंदाचा 12 ऑक्टोबरचा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा संयोजन व नियोजनाची जबाबदारीही भारतीय बौद्ध महासभा घेईल। महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर लवकरच याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी रविवारी रविभवन येथे पत्रपरिषदेत दिली। त्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठला। त्याच्यामध्ये आमचे पद्माकरजी गणारजी होते, ते त्यांनी आघाडीवरती होते। आनंदराव साहेबांनी तिकडून आदेश केला होता, भीमराव आंबेडकर साहेब त्यांनी आदेश केला होता। अशा पद्धतीने ते काम त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन, समाजाने एकत्रित येऊन हे काम थांबवलेलं आहे आणि यापुढे अशा पद्धतीचे कोणतेही उपद्रव त्या लोकांनी करू नये, अशा पद्धतीने आमची भूमिका आहे। रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला दीक्षा दिली त्याच्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांच्या स्वाधीन हे सगळं कामकाज होतं आणि भैयासाहेबांनी त्या स्थानिक लोकांना सांगितलं, तुम्ही एक तात्पुरती एक समिती बनवा आणि कामकाज सुरू करा। ती समिती यांनी कंटिन्यू केलेली आहे आणि ती कमिटी कंटिन्यू करून ती कमिटी आज मालक होऊन पाहत आहे। ते चुकीची गोष्ट आहे। ती संपूर्ण प्रॉपर्टी बौद्ध महासभेची आहे। बौद्ध महासभा जी आहे त्याची ती प्रॉपर्टी आहे। हस्तांतरित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। ते ताबा घेतील। आता बौद्ध महासभा ताबा घेणार आहे। त्यांचं म्हणणं आहे की समिती बरखास्त करून टाकू, ती समिती बरखास्त करून टाकू। त्या समितीला नैतिक अधिकार नाही आहे। बरखास्त आम्हीच करून टाकू। तुम्हाला अधिकार आहे का? हो, करू शकतो आम्ही। चॅरिटी कमिशनरला सांगू शकतो आम्ही, अधिकृत नाही आहे। त्याच्यावर सुनावणी होऊ शकते ना आधी कलेक्टर? सुनावणी होईल तेव्हा होईल। चेंज रिपोर्ट आम्ही देऊन टाकू, ते ताब्यात घेऊ आम्ही। आमची प्रॉपर्टी